दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगचा मुद्दा चांगला तापलेला आहे। भूमिगत पार्किंगला विरोध करत काही संघटनांकडून आंदोलन सुरू आहे आणि या ठिकाणी भूमिगत पार्किंग स्थळावरती आंदोलकांनी तोडफोड आणि जाळपोळ करायला सुरुवात केली आहे। या वादानंतर गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिले। यावेळी वादग्रस्त अंडरग्राउंड पार्किंगच्या बांधकामाला स्थगिती दिल्याची घोषणाही त्यांनी केलेली आहे। इथे भूमिगत पार्किंगला विरोध आहे। यामुळे जो स्तूप आहे त्या स्तूपाच्या मूलभूत ढाच्याला धोका पोहोचणार अशी शक्यता व्यक्त केली जाते आणि त्यामुळेच इथे आंबेडकर अनुयायांनी या पार्किंगच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। आणि दीक्षाभूमीच्या आंदोलनासंदर्भात राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, बघूया। पवित्र दीक्षाभूमी हे जरी त्याचं संचलन स्मारक समिती करत असली तरी देखील संपूर्ण भारताचं एक मॉन्युमेंट म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो आणि म्हणून अशा प्रकारच्या विकासामध्ये कोणतेही वेगवेगळे मतं असणं हे योग्य नाहीये आणि वेगळी मतं असतील तर ती सगळी एकत्रित करून योग्य प्रकारे त्याचा निर्णय झाला पाहिजे असं सरकारचंही मत आहे। त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की आराखडा सरकारने जी स्मारक समिती आहे त्या स्मारक समितीने सांगितल्याप्रमाणे तयार केला, त्यानुसार पैसे त्याला दिलेले आहेत आणि आता त्याला स्थगिती देण्यात येते आहे आणि पुन्हा एकदा स्मारक समिती आणि सर्वांची बैठक घेऊन त्या संदर्भातला अंतिम निर्णय घेतल्यानंतरच पुढचं काम त्याचं करण्यात येईल।